मुंबईचा असा काही भाग आहे, की सरप्रायझिंग आहे खरं तर, की जिथं अजूनही पाणी पोहोचलेलं नाही. काही ठिकाणी असे आदिवासी पाडे आहेत आणि त्या आदिवासी पाड्यांपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी तुम्ही एक रोपवे नावाची काहीतरी संकल्पना ती नेमकी काय आणि ती कशी जन्माला आली? कसं त्या लोकांपर्यंत पाणी पोहोचलं आणि तिथं पाणी पोहोचल्यानंतर त्या लोकांच्या काय भावना होत्या? अष्टविनायक रहिवासी सेवा संघ आहे. आनंद वन म्हणून एक टेकडी आहे आणि त्या सर्व परिसरामध्ये 40 वर्ष झाली तरी पिण्याचं पाणी त्यांना मिळत नव्हतं. त्यांना दुसऱ्या वॉर्डमध्ये जाऊन लांब डोक्यावरती हंडे भरून घेऊन जावे लागत होते. आणि मी निवडून आल्याच्या नंतर मी त्यांना वचन दिलं होतं, प्रॉमिस केलं होतं, की मी तुमच्यासाठी घरापर्यंत पाण्याची हं, सोय करण्याचे प्रयत्न करेन आणि ते मी केलं. तुम्हाला फोटो दाखवू शकतो. मी पाण्याचा हंडा भरून त्या आजीच्या हातात हं. दिला आणि ते पाणी मी तीर्थ म्हणून प्यायलोही. आनंद वाटला आणि मुंबई शहरामध्ये एवढ्या प्रगत ठिकाणी डोक्यावर आदिवासी टेकडीवरती तिथून लोकं खाली उतरायचे आणि लांब जायचे. मला लोकांना असं वाटायचं, की आपण ग्रामीण भागामध्ये गावाकडे आहोत की काय? आणि म्हणून त्या उंच भागावरती पाणी असं पोहोचू शकत नव्हतं म्हणून मी एक दुसरी आयडिया केली. हनुमान टेकडीवरून तिकडच्या मेन लाईनवरनं 2 इंचाची लाईन टाकली. अशा 3 लाईन टाकल्या 2-2 इंचाच्या आणि तिथून आपण रोपवे टाकतो तसं ती रोपवे टाकून त्याच्यावरून ते पाणी त्यांना आपण तिथे पोहोचवलेलं आहे.